काय मागणी तुमची, काय केलं? नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी, सांजा जिल्हा परिषद शाळेचा मी तज्ञ सदस्य आहे. आमच्या शाळेला 2018ला शासन निर्णयानुसार 9वी 10वीला स्वयंअर्थ सहाय्यता म्हणून मान्यता भेटली. त्याच्यामुळे पहिल्या अटीत असं सांगितलंय की ह्या शाळेचा शिक्षकाचा जी खर्च आहे ते जिल्हा परिषद स्वतःच्या निधीतून करावा, शेष निधीतून करावा. पण आज 6 वर्ष पलटत आलेले आहेत. आमच्या शाळेला एकही शिक्षक आतापर्यंत भेटलेला नाही. आणि त्यानंतर 2019 त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शिक्षक तासिका बेसवर चालू करा, आम्ही त्यांची पगार देतो. पण आतापर्यंत एकही शिक्षकाला एकही रुपया भेटलेला नाही. आम्ही गावकरी गावातून पैसे गोळा करून ग्रामपंचायत सहकार्य घेऊन आम्ही शाळा चालवत आहोत. आमच्या शाळेचा रिझल्ट 100% आहे. जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी शाळा आहे. जर ह्या शाळेची अशी परिस्थिती असेल, जर गोरगरिबाला शिक्षणाचा जर अधिकार भेटत नसेल, तर हे सरकार आणि हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि या शिक्षणाधिकाऱ्याला माझा प्रश्न आहे की गोरगरिबाला शिकायचं तर कुठे शिकायचं? खाजगी शाळेत. म्हणजे तुम्ही हे करून खाजगी शाळा वाढवण्याचं प्रमाण करताव का? आमच्या गावात शहरापासून जवळचे गाव आहे, खाजगी शाळा घुसवायचे प्रयत्न चालू आहेत का तुमचे? त्याच्यामुळे आज जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 2-3 दिवसात आम्ही जिल्हा परिषद मध्ये आमची शाळा भरू विद्यार्थी घेऊन.